यापुढे ना मी कधीच कोणावर विश्वास ठेवणार नाही. माझ्यासोबत असा इन्सिडेंट झाला ना, त्याच्यावर माझा सगळ्यांवरचा विश्वासच उडाला. आता मी असं का म्हणते ते तुम्हाला सांगते पुढे. आज होता रविवार, त्याच्यामुळे सकाळी एकदम शांततेत झाली होती आणि मी सकाळी यांना कामाला लावलं होतं. ते काम म्हणजे बाहेरचे गवतं काढायचं. कारण की पावसाचे दिवस चालू झाले, त्याच्यामुळे गवतं खूप पटापट वाढतात. आणि आजच्या स्वयंपाकामध्ये मस्त बटाट्याची भाजी आणि चपात्यांचा बेत केलेला होता. आणि आम्हाला स्वयंपाक करून जायचं होतं बाहेर, कारण की रविवार म्हटल्यावर काही ना काही कामं निघतातच. त्याच्यामुळे मस्त असं बाहेर निघालो. वातावरण पण खूप छान होतं आणि पावसाच्या दिवसात हे वातावरण खूप छान वाटतं. आणि पहिलं तर आम्ही गेलो होतो 40 लागलेले आहेत ₹23 हर एक मालमध्ये. म्हणजे इथे सगळ्या गोष्टी ना ₹23 भेटत होत्या. छान होत्या काही गोष्टी. मग त्या घेतल्या 1-2 गोष्टी मी मला ज्या आवडल्या त्या, आणि नंतर आम्ही खाल्ली इडली. जी की ओके होते. नंतर मला काही फ्रुट्स वगैरे घ्यायचे होते आणि भाजीपाला पण महत्त्वाचा म्हणजे घ्यायचा होता. आणि तिथेच आम्हाला रस्त्यामध्ये हे कंदील दिसले, जे असा एक काळ होता की पहिल्या याच्याशिवाय बिलकुल होत नव्हतं आणि आता बघा हे शोपीस म्हणून विकायला यायला लागलेत. आणि अचानक पाऊस चालू झाला, त्याच्यामुळे आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो आणि लगेच घरी निघालो. घरी आल्यानंतर म्हटलं चला आता लगेच आपण आहे ना भाजीपाला वगैरे सगळा वेगवेगळा करून घेऊ. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आम्ही जे फ्रूटवाल्याकडून डाळिंब घेतले होते, तर मी त्याला म्हटले होते की मला हे व्यवस्थित कट करून दे. पण त्याने कट तर करून दिले, पण त्यातले 2 डाळिंब पूर्णपणे अक्षरशः आळ्या पडलेल्या होत्या. इतकी खराब दिले. आणि मला या गोष्टीचं विशेष वाटलं की त्याने कट करताना तर नक्कीच ते पाहिले असतील ना. पण तरीसुद्धा त्याने तसेच ते आम्हाला पॅक करून दिले. आणि आमचा विश्वास त्याच्यावर की त्याने कट करून दिले, याचा अर्थ त्याने बघितलं असेल आणि तो व्यवस्थितच देईल. आणि खरंच अशी गोष्ट घडल्यानंतर मला तर कोणावरच विश्वास ठेवू वाटत नाही आता. कारण की त्याने बघूनसुद्धा आम्हाला इतकी खराब झालेले फळं दिली आणि फळं खूप महाग झाली, आता प्रचंड महाग झालेत. पण मग असं त्या व्यक्तीने करायला नको पाहिजे होतं, असं माझं सतत बडबड चालली होती. असो. त्यानंतर सर्व किचनवरचा जो भाजीपाला होता तो वेगवेगळा केला आणि डाळिंब सोलून वगैरे ठेवले होते. आणि आज इच्छा होती मस्त असं चहा खारी खाण्याची. बऱ्याच महिन्यानंतर चहा खारी खाणार होतो. आणि आज अचानक काय माहिती दुकानामध्ये बघितल्यानंतर माझी इच्छा झाली खारी खाऊ असं. त्याच्यामुळे यांनी खारी आणली होती. चहा आणि खारी एन्जॉय केली. आणि त्याच्यानंतर मी किचन वाटा आवरायला घेतला, कारण की भाजीपाला सगळं निवडल्यानंतर किचन वाटा बराच खराब झाला होता. आणि आपल्यासाठी, आपल्या लेडीजसाठी किचन वाटा म्हणजे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो. तो जर नीट आणि क्लीन असला तर आपलं मन पण तेवढंच प्रसन्न होऊन जातं. त्याच्यानंतर जो कंदील आम्ही बाजारातून आणला होता, त्याचा ट्रायल घेत होतो. छान होता, क्यूट आणि एस्थेटिक वाटत होता. चला तर मग असा होता माझा आजचा दिवस. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.